मोदी की गॅरंटी या भाजपाच्या घोषवाक्यावरती काँग्रेसनं आता आक्षेप घेतला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली असून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे। मोदींची गॅरंटी ही वैयक्तिक जाहिरात आहे। मोदी हे भाजपाचे उमेदवार आहेत। खर्च केंद्र सरकार करूनही वैयक्तिक जाहिरात करणं चुकीचं आहे। मोदी की गॅरंटीचा खर्च सर्व भाजपाकडून किंवा स्वतः मोदीकडून घ्यावा असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या निधीचा सेंट्रल एक्सचेकरचा वापर करून एका व्यक्तीचा प्रचार करणे चुकीचं आहे। त्यांना केंद्र सरकारची गॅरंटी म्हणायची असेल किंवा प्रधानमंत्री की योजना म्हणायची असेल तर आमची काही हरकत असणार नाही, पण भारतीय जनता पक्षाची गॅरंटी किंवा एका व्यक्तीची गॅरंटी किंवा मोदी की गॅरंटी हे योग्य नाही आहे। आचारसंहितेचा भंग करणार आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की आतापर्यंत सरकारी पैशानं मोदी की गॅरंटी जी जाहिरात झालेली आहे त्या सगळ्या जाहिरातीचा खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदीकडून वसूल करून घेतला पाहिजे। जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचं स्तोम माजवणं हे योग्य नाहीये। मोदी हे आता पर्सनॅलिटी कल्ट किंवा व्यक्ती स्तोम माजवायचा प्रयत्न करतायत। म्हणजे कुठं भारतीय जनता पक्ष कुठं दिसत नाही, फक्त मोदी मोदी मोदी। आणि हे मोदी करायचं असेल तर आमची काही हरकत नाही, म्हणजे सरकारी पैशाने ते करता कामा नये एवढाच आमचा लिमिटेड मुद्दा आहे। नुकतीच काही बातमी आलेली आहे की सर्व पेट्रोल डिझेल गॅस कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदीची गॅरंटीचे पोस्टर लावा। मग ती सिलेंडरची असेल, गॅस सिलेंडरची किंवा आणखी काय असेल, प्रत्येक विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी अशा प्रकारचा प्रचार करा। हा प्रचार करायला आमची काही हरकत नाही, पण सरकारी पैशातून करता कामा नये। जनतेच्या घामातून जीएसटी मधून गोळा केलेला पैसा एका व्यक्तीच्या मोठेपणाकरता, व्यक्तिस्तोम माजवण्याकरता, भारतीय जनता पक्षाचा पण नाही पण मोदीचा स्तोम माजवण्याकरता वापरला जातोय, याला आमचा गंभीर आक्षेप आहे।